बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे. आपण अभिवादन केलेलं आहे. नेमकं काय म्हणायला काय भावना आहे आपली आज? मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र आणि देशात सर्व नागरिकांना आज आंबेडकर जयंती आहे आणि म्हणून त्यांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. आज भारताचे घटना संविधान मजबूत आहे आणि भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही आहे. याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले गेले पाहिजे. Come my love, please don't say no baby. Come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आज एक सर्वसामान्य चहावाला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान आहे. याचा संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले गेले पाहिजे. आणि आज आम्हा सर्वांना याचा खूप अभिमान आहे की एक सर्वसामान्य ऑटो रिक्षा चालक भारताच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री आहे. याचं देखील श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले गेले पाहिजे. आपल्या सर्वांचं एकच लक्ष्य आहे, एकच उद्दिष्ट आहे की नरेंद्र मोदीजींचा हात आपल्याला आणखी बळकट करायचा. थँक्यू. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या 133व्या जयंतीनिमित्त राज्यातील आणि मुंबईतील सर्व बौद्धजनांना आणि सर्व नागरिकांना, रहिवाशांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजचा दिवस हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ज्या महापुरुषांनी या देशाला संविधान दिलं, त्या महापुरुषांनी या देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार दिले, अशा या जयंतीनिमित्त एकत्र येऊन आपण हा दिवस साजरी करतो. आणि कुलाब्यातील पण जनता आज मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. मी सर्वांना परत एकदा आपल्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा तिढा नाही आहे. बघा, जेव्हा आपल्याकडे चॉईस नसतो त्यावेळेला आपण पटकन एक उमेदवार जाहीर करतो, पण महायुतीकडे अनेक चांगले प्रभावशाली उमेदवार आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांमधला सर्वोत्तम उमेदवार निवडण्यात थोडासा वेळ लागू शकतो, परंतु महायुतीचा विजय इकडनं अत्यंत पक्का आहे, यात दुमत नाही. आणि संपूर्ण मुंबईची, महाराष्ट्राची जनता ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या पाठी खंबीरपणे उभी आहे. त्यांचा पराभव युतीने करायची गरज नाही, जनताच त्यांचा पराभव करणार आहे. 10 वर्ष ज्या खासदाराचं तोंडही आपण बघितलं नाही आहे, तो खासदार आता लोकांकडे मतं मागायला कुठच्या तोंडाने जाणार हे आम्हाला बघायचं आहे. हे बघा, ज्यांना घटनेचं ज्ञान नाही ना, ती लोक अशा गोष्टी करतात. आपल्याला माहीत असेल, सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंट्स आहेत की बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन नेव्हर बी चेंज. असं असताना उगीच काहीतरी थापा मारायच्या, काहीतरी अफवा पसरवायच्या. ज्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद लाभले, त्या संविधानात बदल करायची कोणाच्या मध्ये हिंमत नाही आहे.